नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील नवीन वर्षाचा पहिला सण गुढीपाडवा। गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे, गुढी कशी उभारावी, त्यासाठी लागणारे साहित्य आणि नैवेद्य कोणते असतात, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। गुढीपाडव्याचे महत्त्व। मित्रांनो, गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो। पुराणानुसार प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले। त्या दिवशी लोकांनी आनंदाने विजयाचा ध्वज उभारला। तोच विजयाचा ध्वज पुढे गुढी म्हणून ओळखला जाऊ लागला। गुढी म्हणजे विजय, आनंद, समृद्धी आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे। म्हणूनच या दिवशी प्रत्येक मराठी घराच्या दारात गुढी उभारली जाते। गुढी पाडव्यासाठी लागणारे साहित्य। गुढी उभारण्यासाठी खालील साहित्य लागते: 1. बांबूची काठी, 2. रेशमी किंवा नवीन साडी कापड, 3. साखरेच्या गाठी, 4. कडुलिंबाची पाने, 5. आंब्याची पाने, 6. फुलांचा हार, 7. चांदीचा किंवा तांब्याचा कलश, 8. हळद आणि कुंकू, 9. गाठ बांधण्यासाठी दोरी। पूजेसाठी लागणारे साहित्य: 1. हळद, 2. कुंकू, 3. अक्षता, 4. फुले, 5. अगरबत्ती, 6. दिवा, 7. नैवेद्य, 8. नारळ। गुढी कशी उभारावी, आता पाहूया गुढी उभारण्याची योग्य पद्धत। 1. सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करा आणि दारात सुंदर रांगोळी काढा। 2. एक स्वच्छ बांबूची काठी घ्या। 3. काठीच्या वरच्या भागाला रेशमी साडी किंवा केशरी पिवळे कापड उलटे बांधा। 4. त्यावर साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने आणि फुलांचा हार बांधा। 5. काठीच्या वर चांदीचा किंवा तांब्याचा कलश उलटा ठेवा। 6. ही गुढी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला उंच ठिकाणी उभी करा। 7. नंतर गुढीची पूजा करून हळद, कुंकू, फुले आणि अक्षता अर्पण करा। गुढी पाडव्याचा नैवेद्य। या दिवशी देवाला गोड आणि पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो। मुख्य पदार्थ: 1. पुरणपोळी, 2. श्रीखंडपुरी, 3. शिरा, 4. बासुंदी, 5. लाडू, 6. खीर, 7. फळे। याशिवाय गुढी पाडव्याला कडुलिंब आणि गूळ खाण्याची विशेष परंपरा आहे। याचा अर्थ जीवनातील गोड आणि कडू अनुभव स्वीकारणे असा आहे। मित्रांनो, गुढी पाडवा हा आनंद, समृद्धी आणि नव्या सुरुवातीचा सण आहे। या पवित्र दिवशी आपण सर्वांनी सकारात्मक विचारांनी नवीन वर्षाची सुरुवात करूया। तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।